मी डिचोली गावात जुन्या ज्या गावात आहेत त्याचं शिक्षक आहे. माझा जिल्हा नांदेड आहे आणि जुनं जे गाव आहे ते खूप दुर्गम अतिदुर्गम गाव होतं. परदेशी साहेबांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिली होती, त्यांना सर्व माहीत आहे. अत्यंत हालाकीची परिस्थिती लोकांची होती. येणे जाण्यासाठी वाहतुकीची सोयी सुविधा नव्हत्या किंवा कुठले प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कुठल्याही सोयी सुविधा त्या ठिकाणी कुठलीच नव्हती किंवा इव्हन लाईट सुद्धा त्या ठिकाणी नव्हती लोकांना. तर अशा परिस्थितीमधून प्रवीणसिंह परदेशी साहेबांच्या एकमेव पुढाकारामुळे या सर्व जनतेचं भवितव्य उज्ज्वल या ठिकाणी झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस गावातला प्रत्येक नागरिक प्रवीणसिंह परदेशी साहेबांचं नाव त्यांच्या बोटावर प्रत्येकाच्या आहे. त्या साहेबांच्यामुळं या ठिकाणी सर्वजण व्यवस्थितपणे जीवन सुरळीतपणे जगत आहेत. तर सर्वप्रथम या ठिकाणी प्रवीणसिंह परदेशी साहेबांचे आई वडील तसेच त्यांचे रिलेटिव्ह त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत. ग्रामपंचायत डिचोलीच्या वतीने प्रथमतः प्रवीणसिंह परदेशी साहेबांचे वडील
माननीय श्री प्रतापसिंग परदेशी साहेब यांचं स्वागत आणि सत्कार उपवन संरक्षक मोहिते साहेब जिल्हा सातारा हे करतील असं मी त्यांना विनंती करतो. हार्दिक स्वागत. यानंतर आपणासमोर डिचोली गावाचं जे जुनं गाव जे कोयना धरणाच्या आतमध्ये हे गाव होतं 7 वर्षापूर्वी जून 2014 मध्ये या गावाचं पुनर्वसन झालं आणि सर्व लोक आपली जन्मभूमी सोडून या ठिकाणी आले आणि या सर्वांची जन्मभूमी ज्या पद्धतीने हे लोक वास्तव्यास होते त्यांची म्हणजे राहण्याची घरं वगैरे कशी संरचना ह्या सगळ्या गोष्टीचा एक छोटासा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आपणासमोर दाखवण्याची आमची इच्छा आहे की आपण बघावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. प्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम मी प्रतापसिंह परदेशी साहेबांचा आभार मानतो की साहेबांच्या कर्तृत्वामुळे आम्ही आज इथं या ठिकाणी माणूस म्हणून दिसतो. नाही तर आपण आता व्हिडिओमध्ये काय आम्ही कसं जीवन जगवतो ते आपण सर्व बघितलंय. सर्वप्रथम परमेश्वर आई पण एखाद्या लेकराची एवढी सेवा करू शकत नाही एवढा साहेबांनी आमच्या इथे एक एवढी मोठी सेवा केली म्हणून हे सर्व आपल्याला अभिमानानं आदरानं बघता येते. डिचोलीच्या गावाची थोडी अशी पार्श्वभूमी 1985 साली कोयना अभयारण्य डिक्लेअर झालं. 85 साली डिक्लेअर झाल्यानंतर त्यावेळी वन्य प्राण्यांचा आमच्या दैनंदिन जीवनाला खूप त्रास होत होता. त्यानंतर अभयारण्यातून बाहेर पडायचा असं एक संकल्पना आली. तर तिथल्या स्थानिक लोकांनी त्यावेळेचं अभयारण्यातून बाहेर पडल्यामुळे आसपासच्या गावामध्ये तिथलं क्षेत्र वगैरे दाखवलं
त्याच्यामध्ये मग लोकांनी अशिक्षित लोक असल्यामुळं अभयारण्य डिक्लेअर झाल्यामुळे लोकांना असं वाटलं की परत तिथं वन्यजीव प्राणी आणून सोडणार, आणखीन आपल्या जीवनाला त्रास होणार. मग साधारण त्यानंतर असं पुढे गेल्यानंतर 1985 ते 1990 पर्यंत असाच कालावधी गेला की बाबा पुनर्वसन होणार. वेगवेगळ्या प्रकारचे त्यावेळेचे तत्कालीन फॉरेस्टचे अधिकारी असतील किंवा महसूलचे अधिकारी असतील ते आम्ही तिथं आमचे त्यावेळेचे लोक सर्व न्यायचे, दाखवायचे, परिस्थिती दाखवायचे, पण धोरणात्मक निर्णय काही होत नव्हता. आणि त्या ह्याच्यामध्ये पुनर्वसन होण्याच्या ह्याच्यामध्ये तिथं तिकडच्या प्रकारचं जसं आता इथं घरावर टोलं किंवा छप्पा हे आहे तसं आपलं पत्रा वगैरे आहे तसं काय नव्हतं. तिकडे गवत एक प्रकारचं कोण प्रकारचं होतं आणि ह्या जाण्याच्या ह्याच्यामध्ये गवारेड्याने पूर्ण खाऊन टाकलं. आणि इतके त्या पिरियडमध्ये इतकी लोकांची हैराण झाली की बाबा पूर्ण मग तिथून कुठून आणायचं. त्याच्यामध्ये 4-5 महिने लोकांचे ते गवत गोळा करण्यासाठी जायला लागले. आणि त्यावेळी साधारण 91ला पवार साहेब सीएम होते, मग त्यांनी सीएम फंडातून साधारण 9 लाख रुपये त्यावेळी 91 मध्ये दिले होते. त्यावेळी सर्व लोकांच्यावर मग तोलाचं प्रॉफिट आलं आणि मग दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा त्रास होत होता. साधारण परत 90 ते 98 पर्यंत असा कालावधी गेला की प्रत्येक वर्षी आमची एक श्रमजीवी संस्था NGO होती, ती वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी शासनाचे आणायचे, तिथे दाखवायचे. फक्त आश्वासन देण्यापलीकडे काही होत नव्हतं. त्यानंतर 2001 मध्ये माननीय श्रीनिवास पाटील त्यावेळीचे खासदार होते, त्यांना ही सर्व पार्श्वभूमी आम्ही त्या आमच्या एरियामध्ये तिकडे जुन्या गावात दाखवली त्यांनी. आणि त्यांनी सांगितले की ह्या पुनर्वसनाला वेगळ्या प्रकारचं जसं इरिगेशनचं पुनर्वसन आहे तशा प्रकारचं हे पुनर्वसन होणार नाही आणि तुम्हाला ते वेगळं धोरण तयार करायला लागेल. मग त्यांनी साहेबांना आम्ही पाठपुरावा केला. मग त्या पिरियडमध्येच साधारण 90 ते 98च्या दरम्यान इथं बाबांमध्ये पाटण तालुक्यामध्ये कराड तालुक्यामध्ये 4 ठिकाणी डिचोलीच्या साठी जमीन बघितली होती, पण त्याच्यावर पुढं काय होत नव्हतं. मग साहेबांनी थोडा प्रयत्न केल्यामुळे, कारण हे डिसफॉरेस्ट करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय येतोय आणि हा मग ते केंद्राला प्रस्ताव सर्व गेले. आणि त्या पिरियडमध्ये श्रीनिवास पाटील साहेबांनी 2001 मध्ये सर्व प्रस्ताव साधारण 201 हेक्टरचा प्रस्ताव मंजूर केला. मग त्याच्या डिचोलीचं एकूण कराड तालुक्या ठिकाणी तीन ठिकाणी पुनर्वसन झाले, बाबनमाचीमध्ये झाले, काली धोंडेवाडीच्या ठिकाणी शहापूरला चालू झाले. असे एका ठिकाणी क्षेत्र उपलब्ध न झाल्यामुळे एक क्षेत्र 3 ठिकाणी पुनर्वसन करावं लागलं. आणि त्यानंतर 2006 मध्ये परत आम्ही त्यावेळेचे तर बबनराव पाचपुते साहेब वन मंत्री मिनिस्टर होते, आम्ही सर्व लोक त्यांना परत डॅमच्या आतमध्ये इकडे आमच्या एरियामध्ये घेऊन गेलो आणि साहेबांना रिक्वेस्ट केली. साहेब 1985 ते साधारण आता 2006चा 20 वर्षाचा कालावधी झाला आहे आणि पुनर्वसन प्रक्रिया काय होत नाही, आश्वासन देण्यापलीकडे काय होत नाही. मग मंत्री महोदयाने पण आम्हाला साहेब एक आश्वासन दिलं की 6 महिन्यामध्ये सर्व तुमच्या लोकांचं पुनर्वसन करणार आणि नाही झालं तर प्रत्येक अधिकाऱ्यांच्या घरी आम्ही तुमच्या जे प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत त्यांना तिथं लिहून ठेवणार. आम्हाला लोकांना पण बरं वाटलं की एक मिनिस्टर किंवा जबाबदार व्यक्ती सांगते म्हणजे आता आपला कुठेतरी प्रश्न हाताळीस लागेल. त्यानंतर आम्ही सर्व एक आमच्या गावची एक टीम तयार केली आणि तिथं केली मंत्रालय लेवलला पाठपुरावा वगैरे करायचं, सर्व काय प्रोसेस होते. साधारण त्या ह्याच्यामध्ये आमचे 5 ते 6 वेळा मंत्रालयामध्ये मिटिंग लावली, पण पोस्टपोन झाली. मंत्री महोदय नसायचे आणि त्यावेळी परदेश साहेबांच्या सारखीच आम्हाला प्रधान सचिव त्यावेळी गणेश गंधारे म्हणून साहेब मिळाले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब ह्या लोकांचं जसं इरिगेशनचं पुनर्वसन आहे तसं हे पुनर्वसन नाही. ह्या पुनर्वसनला करायचं म्हटलं तरी वेगळं एक धोरण तयार करायला लागेल आणि आपण येणाऱ्या अधिवेशनामध्ये केल्याशिवाय किंवा जागतिक बँकेकडून जे पैसे येतात किंवा केंद्र शासन येतो तो निधी आपण वापरू शकत नाही, याच्यासाठी धोरण करायला पाहिजे. मग मंत्री महोदय पण म्हणजे येणाऱ्या विधानसभा याच्या अधिवेशनामध्ये हे आम्ही एक शासन निर्णय करून घेतो आणि आता थांबूया. मग आम्ही तिथपासून जे पुनर्वसनाचं काम थांबवलं 2006 ते आता म्हटलं साहेब तिथं पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याला 3-3 किलोमीटर जायचं होतं. आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, अगदी माणसं जनावरांसारखं वन्य प्राण्यासारखं जीवन जगत ह्याच्यापर्यंत दुसरं काय नव्हतं. मग 2006 जे आम्ही पुनर्वसन काही कोणी सांगितलं तर विश्वासच अजिबात ठेवला नाही. मग थांबवल्या म्हणलं कधी शासन कधी ठरवत त्यावेळी आपण बघूया. मग ते नंतर ते पाण्याची योजना आणल्या, शेतीची योजना केली आणि बाकीचे सर्व त्यावेळी पलूसला काही लोकांनी भारत पाटणकर साहेबांचं नाव ऐकून असेल, त्यांनी बाकीचे लोक पलूसला इथं आणले होते आणि मोजून डिचोलीचे एक 50 खातेदार तिथं राहिले होते. आणि आम्ही लोकांना म्हणजे कुणाच्या जीवावर जायचं, कुठं जायचं, आपली शासन आपण समजा फॉरेस्टनं जागा डिसफॉरेस्ट केलेत पण तिथं आपण नागरी सुविधा गावकरी काय उपलब्ध करणार. ज्यावेळी शासनाचं काहीतरी ठोस निर्णय आल्याशिवाय आपण ते सर्व करू शकत नाही. मग आम्ही तिथं साधारण त्या काळामध्ये 2007 ते 2011 पर्यंत साधारण 50-60 लाख रुपये नागरी सुविधा तिथं खर्च केले
तर शाळा बांधण्यासाठी आम्ही 4 ट्रक डोक्यावरनं 3 किलोमीटर साहित्य नेलं होतं आणि तिथं हे सर्व गेले. आता जे शिक्षक चव्हाण सर आहेत म्हणून की आता जे दुसरे आठवत होते त्या सर्व शिक्षक मंडळी तिथं अगदी परदेश साहेबांचा एक व्हिडिओ आहे की त्यावेळची मुलांची ॲक्टिव्हिटी तिथल्या इतक्या रिमोटमध्ये पण होती. त्यानंतर अचानक 16 सप्टेंबर 2011ला परदेश साहेबांनी अचानक मिटिंग लावली असं आम्हाला समजलं आणि ॲक्च्युली आमचे नातेवाईक त्याच पिरियडमध्ये एक सगळं झाले होते आणि सर्व डॅमच्या आतमध्ये आम्ही लोक होतो. आणि त्यानंतर अशी मिटिंग एवढी मोठी प्रधान सचिव परदेश साहेब आहेत ते सर्व जे जबाबदार नागपूरचे सर्व अधिकारी आहेत आणि आम्हाला समजलं अशी मिटिंग आहे. त्यानंतर तिथले जे लोकप्रतिनिधी होते म्हणजे चला तू अशी तुमच्या विषयावर मिटिंग लावलेली आहे, साहेब आलेले आहेत. मग कोयना रेस्ट हाऊस जिथं तुम्ही गेला तर त्याच्या पुढचे 3 किलोमीटर ते रेस्ट हाऊस आहे तिथं साहेबांनी मिटिंग अरेंज केली होती. आणि त्यानंतर हे सर्व झाला विषय साहेब पहिल्यांदाच मिटिंगला आले होते. मिटिंगला आल्याच्या नंतर ती पहिली गावं 4-5 निघून गेली होती आणि डिचोलीच्या लोकांचं बोलले काय साहेब म्हटलं खऱ्या अर्थानं तुम्ही जर पुनर्वसन करणार असाल तर एक 2 शब्द जे आमचे अनुभव आहेत ते तुम्ही ऐकायला पाहिजे. आणि मी सर्व जे मी आता 5 मिनिटात सांगितले ती सर्व वस्तू ती सांगितली. साहेब म्हणजे तसं नाही, आता माझ्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही जर शासन 10 पावलं चाललो तर तुम्ही 2 पावलं चालायला असलं तर आपण करूया. मग साहेबांनी इतक्या आता आम्ही अभिमानानं सांगतोय की एवढे वरिष्ठ टॉप लेवलचे अधिकारी की आम्हाला सर्वसामान्य लोकांना आमचा प्रत्येकाकडे फोन नंबर वगैरे दिले सर्व आणि साहेब संपर्क असायचे. त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये 2-3 महिने साहेब येऊन गेल्यानंतर 2 महिन्याचा कालावधी गेला. त्याच्यामध्ये साहेब सांगत होते पॉझिटिव्ह सांगत होते त्या मिटिंगमध्ये बाबा इतक्या दिवसाचा प्रश्न रेंगाळायला आपण ह्या लोकांच्यासाठी असं करूया कारण डिचोलीचं 854 हेक्टर म्हणजे 2100 एकर जमीन लोकांना शासनाला जाते. त्या बदल्यामध्ये आपण शासन धोरण काय असेल तरी आपण त्याला बाजूला ठेवून लोकांना जास्तीत जास्त काय देतात त्याचा विचार करूया. तेव्हा पाटणकर साहेब त्या सर्व गोष्टीला विरोध करत होते, हे देता येत ते देता येत नाही. मग आम्ही एक जण ते उठलो आणि सांगितलं की पाटणकर साहेब तुम्ही डिचोलीच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं नाही, पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही तरी चालेल पण तुम्ही लक्ष घालायचं नाही. मग ते तिथून मग पाटणकर साहेबांना तोच राग होता आणि पूर्वी 2006 एकदा आम्ही त्यांच्या ह्याच्यात आंदोलनामध्ये गेलो होतो आणि डेगेकर साहेब कलेक्टर होते आणि आम्हाला बोलून तो एक राग असा 2 मिळून परदेश साहेबांना सर उलटं सांगितलं की डिचोलीचे तुम्ही साहेब डिचोलीचे लोक एकदम खोटं बोलतात आणि तुम्हाला जर तोंडावर सांगितलं असलं पुनर्वसन करायला ती शक्यता त्यांचं तिथं दूध व्यवसाय मोठं चालले, मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ती तिथं लोक ऐकणार नाही, ती जमिनीची आवासावाची मागणी करतात. म्हणून एक 3-4 लोक परत 3 महिन्यानंतर साहेबांच्याकडे आम्ही गेलो भेटल्यानंतर साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना साहेबांचा स्वभाव बऱ्यापैकी माहीत असेल. आम्हाला बोलले गेटावर तुम्ही तर थांबायचं नाही. पहिली चिठ्ठी एका मेघदास साहेबांनी आतमध्ये आम्हाला बोलवलं. त्यानंतर आम्हाला पण आश्चर्य वाटलं की एवढं कोयनामध्ये झालं साहेब आता अचानक आमच्या एवढं रूप धारण काय केले. मग 5 मिनिटात बोललो साहेब वस्तुस्थिती तुम्ही जे म्हणताय म्हणजे आवाज तुम्ही जमिनीची जसं पाटणकर साहेबांनी सांगितलं ते साहेबांच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं. साहेब म्हणजे वस्तू तशी का नाही, साधा फॉरेनचा वन गार्ड किंवा महसूलचा कोणी आमच्यापर्यंत साहेब पोहोचला नाही. तुम्हाला जी माहिती मिळाली ती सर्व चुकीची मिळालेली आहे. त्यानंतर तिथूनच मोबाईल साहेबांनी हे केला, स्पीकर ऑन केला, पहिल्यांदा आयुक्तांना फोन लावला त्यांच्या भाषेमध्ये. त्यांनी ते आम्ही बोलू पण शकत नाही की काय ते त्या क्षणाला साहेबांना बोलले आणि 3ऱ्या दिवशी मिटिंग परत लावली. मुंबईमधनं हे म्हणजे सर्व खोटं आहे. 3ऱ्या दिवशी करायला इथं मिटिंग लावली आणि इतका आढावा घेतला. साधारण ह्या गावठाणामध्ये साहेब नसते तर आम्ही आज डिचोलीमध्ये राहिलो आमचं पुनर्वसन होऊ शकलं नाही. साधारण ज्या मॅडम इथं आले साहेबांनी एक ग्रामपंचायतचा शासन निर्णय केला, जे प्रश्न आहेत जे आहेत ते ह्या जागेवर बसून केले आणि मंत्रालयात तिथं जाऊन शासन निर्णय केले. साहेब 7 वेळा या जागेवर आहे. इथं बैठक व्यवस्था काय नव्हते, पोत्यावर बसायचे काय, रस्त्यावर बसायचे म्हणजे कच्चे रस्ते होते, जंगल होतं, सर्व होतं. म्हणजे इतकं काम केल्यानंतर जे प्रश्न आहेत जे पूर्वी धोरण होतं धोरण तयार केलं. आता साधा एक केवढा साहेब मोठ्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते. आम्ही कुणी गावकऱ्यांनी फोन केला तर 3ऱ्या मिनिटाचा फोन केला मेसेज पडायचा किंवा संध्याकाळी 100% साहेबांचा फोन येतात. हे सर्व जे तुम्ही सर्व लोक बघताय ते सर्व साहेबांच्यामुळे आहे. 2-3 किरकोळ प्रश्न राहिले ते सहजासहजी आता मोहिते साहेब आहेत किंवा बाकीचे आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये साहेबांच्या ह्याच्यामुळे सर्व आपण म्हणतो ना समजा शिवाजी प्रशासनातले असले तरी साहेबांचे मावळे सर्व आमच्यासाठी कार्यरत होते कारण त्यामुळे सर्व होऊ शकलं. कारण साहेब तिथून शासन निर्णय करून ते निधी देत होते. साधारण ह्या गावठावर 42 कोटी रुपये आतापर्यंत म्हणजे डिचोलीसाठी सर्व खर्च झालेत आतापर्यंत, ज्या सर्व नागरी सुविधा झाल्यात. आमच्या अर्धा एकरचा प्रश्न सुटणार होता तो साहेबांनी स्वतः मार्गी लावला. पिण्याच्या पाण्याचा लावला, महत्वाचा शेती सिंचनाचा प्रश्न होता तो सर्व मार्ग लावला. आम्ही गेले 3-4 वर्षे साहेबांना रिक्वेस्ट करतो साहेब तुम्ही जे केले ते तुम्ही स्वतः आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा कृतीनं येऊन बघितलं तर आणखीन आम्हाला जो अभिमान वाटेल तो आणखीन आम्हाला आत्मविश्वास वाटेल की एखादा जर
टॉप लेवलचा जर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जर मनावर ठरलं तर सर्वसामान्य माणसाच्यासाठी केंद्रबिंदू बांधून जर काम करायचं ठरवलं तर आपण शून्यातनं म्हणजे विश्व तयार होऊ शकतं ही आमची खात्री झाली. आणि असे जर प्रशासनामध्ये जर अधिकारी काम करणारे बसले तर सर्वसामान्यांना भविष्यामध्ये काही अडचणी येणार नाही. नाहीतर आता आम्हाला जे 25-30 वर्षामध्ये सर आम्ही प्रशासनामध्ये काम करतोय, आता फॉरेस्टचे पण सर्व अधिकारी आहेत साहेबांच्या याच्यामध्ये सहकार्य, आता मोहिते साहेबांचं पण आपण खूप सहकार्य करतोय, सावंगे साहेब आहेत, बेल सरांचं, सर्व अधिकाऱ्यांचं इतकं सहकार्य आहे की डिचोली गाव म्हणजे परदेश साहेबांचं गाव म्हणजे शिक्कामोर्तब आहे. आम्ही पहिल्यांदा नाव देताना परदेशी नगर म्हणून असं प्रस्तावित केलं, पण साहेब म्हणले तसं देता येणार, तुमचं पुढचं गाव द्या. इथपर्यंत आम्ही सर्व तयारी दाखवली होती की साहेब म्हणलं तुमच्या नावात गाव तुमचं आडनाव आहे तेच आमच्या गावाचं नाव असलं पाहिजे. पण म्हणले कशाला नको, आपण एक सर्वसामान्यांसाठी चांगलं काम करतोय, तुम्ही तिथल्यापेक्षा सुखी राहताय, तुमचे संसार तुमची मुलं किंवा पुढची पिढी जर सुखी होणार असेल तर ह्याच्यापेक्षा आमच्या आयुष्यामध्ये कुठलाही आनंद नसणार आहे असं साहेबांनी. त्यामुळे हे जे काही दिसते त्यामुळं तुम्ही पण आई म्हणून एकदा साहेबांना रिक्वेस्ट करा की ज्या ठिकाणी तुम्ही केले ते एकदा परत प्रत्यक्ष तुमच्या दृष्टीपथात पडून येऊन तुम्ही बघावं, अशीच एक आमची तुमच्या मार्फत साहेबांना एक विनंती आहे. त्याने सांगितलं त्यामुळे साहेबांच्यावर एवढी मोठी आणखी जबाबदारी असताना तरी पण एवढ्या आता पीएमओ ऑफिसमध्ये आहे तरी पण आम्ही कोणीतरी फोन केला तरी पण उचलतात, मेसेज देतात. त्याच्यात 8:30 वाजता फोन आला त्यांना. त्यामुळं आम्ही आता व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काय लोक आम्ही आदिवासीसारखे आमचे लोक सर्व जीवन जगत होते. इथं आल्यामुळं कराडसारख्या नागरिक याच्यामध्ये आले 4-5 किलोमीटर शिक्षणाच्या सुविधा भेटल्या, आरोग्याच्या चांगल्या प्रकारे सुविधा भेटल्या. त्यामुळं आपण माणूस म्हणून आणखी मागत गेलं तर नेहमी आपल्याला कमी पडते. आम्ही ह्या स्टेजला इतकं समाधी आहे ना, जर साहेब नसते तर आमचं काय होऊ शकलं नसतं. कारण एक मंत्री महोदय पण एक इतके आमच्याशी खोटे वेळ, त्यामुळं एक प्रशासनाला खुद जर शासकीय अधिकाऱ्यांनी ठरवलं तरच ते होऊ शकतं का कुठल्याही गोष्टी. आणि आम्ही कधीही म्हणजे अधिकारी सोडून बाहेर कधीच गेलो नाही, म्हणजे पुढारी मध्ये अजिबात कधीच घातले नाही. आम्ही जे काय असेल ते अधिकारी आणि आम्ही आता आणि परदेश साहेबांच्या मुळे तर मोहिते साहेब किंवा बाकीचे जे बेन साहेब होते एवढं सहकार्य केलं म्हणून आम्हाला, म्हणजे भयानक सहकार्य. म्हणजे एक शिक्का पडला परदेश साहेबांची मनसा आहे आणि परदेश साहेबांचं सगळीकडे म्हणजे असं हे आहे वलय असं एवढं मोठं पसरलेलं आहे की मला सकाळीच मॅडम महसूलमधनं आता काहीच माहिती, फक्त फॉरेनला आम्हालाच माहिती होती की तुम्ही इथे येणार आहे. कारण महसूल ॲडिशनल कलेक्टर साहेब यांचा पण फोन झाला आहे की परदेश साहेबांचे रिलेटिव्ह किंवा परदेश साहेब येतात. म्हणजे साहेबांचं इतकं ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी साहेबांनी इतकं काम केले ना, ग्रामस्थांच्यासाठी केले, सर्वसामान्य लोकांच्यासाठी केले, अधिकाऱ्यांच्यासाठी पण केले. कारण एखाद्या अधिकारी कामात चुकले रागवले असते पण तेवढ्या पुरतं असतं. आम्हाला वाटत नाही की आमच्या कामामध्ये बरेच अधिकारी चुकले होते, पण साहेबांनी कुठे आमच्या कामासाठी कुठल्या अधिकाऱ्यांना कागदावर जेवण घेतलं तेवढ्या पुरता विषयाचा. कारण विषय हेतू शुद्ध होता, सर्वसामान्यांसाठी काम करायचं होतं आणि ते सफल झालं. आणि हे सर्व साहेबांच्यामुळे होऊ शकलं. तुम्ही योग्य माणसाला पकडलंय. आपल्या डिचोली या गावामध्ये श्री परदेशी सर हे आमचे मार्गदर्शक आणि आमच्यावर खूप खरं तर अधिकारी म्हणण्यापेक्षा आमच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केलं मॅडम त्यांनी की नवीन बॅचेस आम्ही ज्या होतो नवीनच रुजू झालो होतो, सर आमचे सचिव होते तर प्रत्येकाला बाय नेम ओळखत होते ते आणि अगदी पहिल्या नावाने ते हाक मारायचे इतकं त्यांचं प्रेम होतं. तर सरांचे आई वडील इथं आज उपस्थित आहेत, त्याचबरोबर राष्ट्राच्या सेवेत ज्यांनी आपलं आयुष्य लावलेलं होतं असे सरांच्या वडिलांचे मित्रमंडळी आणि आप्तेष्ट इथं आहेत. त्या सर्वांचं खरं तर वन विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि डिचोली ग्रामस्थांच्या वतीने इथं मनपूर्वक स्वागत करतो. आपण खूप बरं वाटतं की आपण आजही तुमचे बॉन्डिंग खूप चांगले आहेत, एवढं आपण एकत्र फिरता, एवढं चांगलं मित्रत्व जपलंय यातून तुमच्यातली माणुसकी आणि जिव्हाळा आम्हाला सर्वांना दिसतोय. आणि खरं तर तुम्ही एवढा वेळ काढून एक हॉलिडे मूडवर असताना देखील तुम्ही एका कार्यक्रमाला आणि डिचोली गावात आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एक वेळ आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि फार भाषण न करता मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल डिचोली गावकऱ्यांचाही मी आभार मानतो. मी 90 वर्षाचं आहे आणि अजूनही शेतावर काम करतो. आणि हे चित्र मला खूप नवीन दिसतंय. हॉलमध्ये फक्त माणसंच असायची, मुली नसायच्या, महिला नसायच्या. तुम्ही सगळे आलात हे एक मोठ्या प्रगतीचं निदर्शक आहे. खूप तुमच्या सरपंच महिला आहेत आणि
दुसऱ्याही महिला शिकलेल्या दिसत आहेत आणि काम करत आहेत, फार चांगलं. मी मोठं झालो बिचुलीसारख्या गावातच. शाळेत जायला मला 7 किलोमीटर जावं लागायचं पायी, आणि तेही वाहना नव्हत्या, अशाच गावात शिकलो. पण शिकलो. आणि मग लवकर कमवावं म्हणून NDAमध्ये गेलो, अधिकारी झालो एअरफोर्समध्ये, आणि रिटायर झाल्यावर परत शेतीला. या मधल्या काळात प्रवीण आमच्याबरोबर शाळेत शिकला. त्याचे लहानपणचे गुण आम्हाला दिसायला लागले. उठक म्हणलं आम्ही बाहेर पिकनिकला जात होतो, तर त्यांनी मला सांगितलं, डॅडी रोको, थांबा. त्याच्या आईने त्या दिवशी त्याच्यासाठी केक केला होता, त्याला दिला होता. तो थांबला, उतरला, आणि ते भिकारी बसला होता त्याला दिला. तर आईनं विचारलं, तू का केलं हे? तर तो म्हणाला की आपण तर दररोज खातो, त्याच्या आयुष्यात केव्हा केलं. मी त्याची प्रवृत्ती लहानपणापासूनची पाहिली. नंतर तो कॉलेजमध्ये होता, तो रिपोर्टर कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये कब रिपोर्टर. तर त्याला 400 रुपये मिळत होते. तर त्यांनी 4 मुलं अशी शोधून काढली की ज्यांना फी वगैरे देता येत नाही, ते सगळं 400 रुपये तो त्यांना देत होता. तर हे मला दिसून आलं की हा आपले जे आहेत रंजले गांजले त्याला भिवडावे, आपुले बनावे, अशा वृत्तीचा माझा मुलगा आहे. आणि म्हणूनच त्याला मी मेंटरिंग जे म्हणतात ते IAS साठी केलं. IAS साठी केलं तर त्याचं ज्या हे केलं, तर हे सगळं मेंटरिंग इतकं इफेक्टिव्ह होतं, इतकं हे होतं की तो आर्ट्समध्ये होता आणि सगळे लोक मॅनेजमेंट सायन्स हे याच्यामध्ये. ते मी कमांडिंग ऑफिसर असताना माझ्या ऑफिसर्सने विचारलं की तुम्ही साहेब यांना आर्ट्समध्ये कसं पाठवलं? म्हटलं काही नाही. तर म्हटलं IASला म्हटलं आहे आणि IASमध्ये पहिल्या 5मध्ये येणार आहे. हे तो MA फायनल करत असताना त्यांना सांगितलं. तो 4था नंबर मी IASमध्ये मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्या मुलांचे वैशिष्ट्य काय आहे हे तुम्ही आईबापांना माहीत पाहिजे, आणि ते छाती ठोकपणे निर्णय घ्यायला पाहिजे. तो स्वतःच त्याला खात्री नव्हती की आर्ट्समध्ये तो जाईल. तर ते दोन्ही भावंड, एक इंजिनियर होत होतं आणि मुलगी मेडिकल करत होती. तर तो त्यांना सांगत होता की तुम्ही ते प्रोफेशनल करताय, मी इथं करतो. पण मला माहीत होतं की तो केक देणारा मुलगा, तो हे देणारा मुलगा हा जनतेमध्ये उत्कृष्ट काम करेल. आणि ते दिसलं लातूरमध्ये. तो इतकं काम करत होता की दिवसभर असं, आणि रात्र असायची. डायरेक्टली लाईन होती शरद पवार आणि प्रवीणसिंग परदेशी. इथं उचललं की हे उचललं. तर तो इतका थकून जायचा की शेवटी मी घेऊन रात्रीची ड्युटी मी करायचो. लातूर भूकंपाच्या वेळी रात्री भूकंपाच्या वेळी भूकंपाच्या वेळी तेच इंटरनॅशनल लेवलवर ते ॲप्रिशिएट करून त्यांना लंडन, जिनिव्हाला, स्वित्झर्लंडमध्ये बोलवलं. तिथे उत्कृष्ट काम झालं. तेव्हा हे जे आहे ते मला वाटतं
देवाची देणगी आहे की रांजले गांजले याची त्यांनी सेवा करावी आणि आम्हाला फार फार आनंद वाटतोय. बिचोलीचंही हे पाहिल्यावर मला इतका आनंद झाला की मी आज ओतप्रोत आनंद झाला की हे जे वेळ लहान गावं बघतो फ्रान्समध्ये किंवा इटलीमध्ये किंवा हे ते त्यांचं ते 70-80 वर्षापूर्वी कशी होती ते तशी हे बिचोली दिसते की तुमची शाळा आहे, तुमची हे होते आणि ते करणं तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. हे सगळं फिजिकल म्हणजे वास्तविक हे आहे स्वरूप आहे. आतली प्रगती तुम्ही सगळ्यांनी करावी. तुम्हाला सांगितलं मी मार्ग कुठला आहे तो अवलंबावा. तुमच्या मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. त्यांची केपेबिलिटी त्यांचं कर्तृत्व कुठं आहे हे बघून त्यांना असंच शास्त्रज्ञ ॲडमिनिस्ट्रेटर फायनान्स करावं अशी माझी उत्कट इच्छा आहे. ही माझी शुभेच्छा आहे आणि मी प्रवीणला घेऊन मीच येईन. तुम्हाला आणि त्याच्या आईलाही माहीत नाही मी शेती करतो आणि त्याला नरेंद्र मोदींनी स्पेशल मिशन दिलेलं आहे दिल्लीमध्ये. कपॅसिटी बिल्डिंग सेल डायरेक्टली त्यांचा संबंध आहे आणि तो खूप काम करतो. म्हटलं तू हे सोड सगळं. दिल्ली इतकं पोल्युशन इतकं हे आहे काय म्हणतात पोल्युशन हे आहे की ते सोडून तू माझ्या शेतावर ये. तिथं सगळे जे लोक येतात दिस इज हेवन, हा स्वर्ग आहे म्हणतात. तर म्हटलं तू इथं येऊन राहा आणि इथंच काम कर आणि त्यामुळे त्याला आणखी स्कोप मिळेल जनतेची सेवा करायला आणि देवाचं काम जे आहे हे पुढे न्यायला. तेव्हा मुलींनो तुम्ही खूप खूप चांगले आहात. तुमच्यामुळेच प्रगती होईल आणि तुम्हाला माझा आशीर्वाद आणि तुम्हालाही आशीर्वाद. सांगायचं आहे की आजचा जो कार्यक्रम झालेला आहे तो म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्राने पुऱ्या इंडियात फिरलेले हिंदुस्थानात पण असा कार्यक्रम मला पहिल्यांदाच इथं बघायला. प्रवीण साहेबांचा सत्कार झाला होता पण तो वेगळा हा वेगळा. ह्यांच्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य मुलांचं आणि वयस्करांचं बघून मला खूप आनंद होत आहे. मला एक छोटंसं द्यावंसं असं वाटतंय आमच्या आर्म फोर्सेसमध्ये. आम्ही पण सगळ्यांनी तिन्ही लढाया लढलेले आहेत. ह्यांनी पण म्हणजे लोकांसाठी ह्या लोक म्हणजे एवढं कळत नाही पण किती कष्ट घेतलेले आहेत, कसे राहिलेले आहेत आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये. ह्यातले आमचे सगळे आहेत आणि त्यांना आज हे बघायला मिळालेलं आहे तर ते सगळे इतके खुश आहेत की त्यांनी सगळ्यांनी मिळून ना आज आम्ही आपल्या ह्याच्यासाठी 11,000चा आम्ही सगळेजणी देणगी देत आहोत. म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला काय जे करायचं असेल ते प्लीज तुमचे सर वेळ झाला तुम्हाला थांबावं लागलं पण हा कार्यक्रम खरंच खूपच छान झाला. थँक्स. ओके धन्यवाद. आपण सर्वांनी वेळ काढल्याबद्दल. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.